मित्रांनो, तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग किंवा बचत खाता उघडायचं असेल तर ते कशा प्रकारे उघडले जाते, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, काय करावा लागतो, याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुम्हाला पोस्ट ऑफिसमधून सेव्हिंग खाता उघडण्यासाठी अशा प्रकारचा हा फॉर्म मिळतो. हा फॉर्म भरून तिथे जोडावा लागतो. तर हा फॉर्म कशा प्रकारे भरला जातो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया. तर सर्वप्रथम मित्रांनो, हा पहिला जो कॉर्नर दिलाय, डब्बा दिलाय, त्यामध्ये तुमचा फोटो लागतो. ज्यांचा सेव्हिंग अकाउंट काढायचा आहे त्यांचा फोटो लागतो. त्यानंतर इथे टू द पोस्ट मास्टर, इथे तुमचा तहसील लिहायचा असते. तहसील लिहिल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे मॅडम सर, आणि इथे खाली डॉट डॉट असं दिलंय ऑप्शन. इथे सेव्हिंग खातेधारकाचा संपूर्ण नाव लिहायचं असते. हा नाव लिहिल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे नेम ऑफ ॲप्लिकेशन असं ऑप्शन दिलं आहे. तर इथे सेव्हिंग खातेधारकाचा संपूर्ण नाव टाकायचं असते. आणि इथे खाली नेम ऑफ हजबंड, फादर अँड मदर. जर इथे तुमचं लग्न झाला असेल तर तुमच्या हजबंडचं नाव, आणि तुमचा लग्न नसेल झाला तर तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं असतो, आणि वडील नसतील तर आईचं नाव इथे टाकायचं असतो. त्यानंतर मित्रांनो, इथे तुमचा जेंडर, तुम्ही स्त्री आहात की पुरुष आहात ते तिथे टाकायचा असतो, स्त्री की पुरुष. आणि नंतर मित्रांनो, खाली डेट ऑफ बर्थ, तुमची जी जन्मतिथी आहे ती इथे या डब्यामध्ये टाकायची असते. त्यानंतर खाली तुमचा आधार क्रमांक टाकायचा असतो. आणखी खाली मग तुमचा पॅन कार्ड असेल तर इथे पॅन कार्ड टाकायचा असतो. अन्यथा नाही टाकले तरी चालेल. पॅन कार्ड नसेल तर फॉर्म नंबर 60 जोडावा लागतो. आणि खाली आल्यानंतर इथे प्रेझेंट ॲड्रेस दिलेला आहे. इथे तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा असतो. संपूर्ण पत्ता टाकल्यावर ज्या पत्त्यावर राहता तो संपूर्ण पत्ता टाकून इथे मोबाईल नंबर दिलेला आहे. मोबाईल नंबरच्या ऑप्शनमध्ये तुमचा जो चालू मोबाईल आहे तो चालू मोबाईल नंबर इथे टाकायचा असतो. त्यानंतर एक गोष्ट आहे मित्रांनो, इथे तुम्ही सेव्हिंग अकाउंट खोलता तर ते सेव्हिंग अकाउंट किती रुपयांना खोलता, 500 रुपये, 1000 रुपये, किती रुपयांना खोलता, डिपॉझिट किती ठेवता, तो डिपॉझिट इथे पैसे टाकायचा असतो. आणि तेच अक्षरामध्ये इथे लिहायचे असते तुमचा. इथे मित्रांनो 1 2 3 इथे दिलाय, सिग्नेचर दिलाय. तर इथे तुमचा अंगठा लावत असाल तर अंगठा इथे देऊ शकता, आणि तुम्हाला सही येत असेल तर सही देऊ शकता. आणि ह्या 3ही लाईनीवर तुमची सही आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, बॅक साईडला आपण जाऊ. बॅक साईडला मित्रांनो, इथे पण तुमची सही किंवा अंगठा लागतो. इथे झाल्यानंतर तुम्हाला इथे नॉमिनी जोडायचा असतो. त्यामध्ये तुम्ही पती, वडील, जे कुणी तुमचे असतील, तुमचा लग्न झाला असेल तर पती, आणि लग्न नसेल झाला तर वडिलांना इथे नॉमिनी ठेवला जातो. तर इथे नॉमिनीचं नाव लिहिला जातो. आणि त्या साईडला मित्रांनो, तुमचा फुल ॲड्रेस, म्हणजे त्या नॉमिनी ज्या ॲड्रेसवर राहतात त्यांचा फुल ॲड्रेस लिहिला जातो. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो, इथे पण सेव्हिंग अकाउंट धारकाचा अंगठा किंवा सही घेतली जाते. त्यानंतर मित्रांनो, इथे नाव येतो. सेव्हिंग ज्याचा अकाउंट आहे त्याचं संपूर्ण नाव लिहायचं असते, आणि साईडला सही किंवा अंगठा लिहायचा असते. आणि नंतर मित्रांनो, खाली यायचं असते नेम इन कॅपिटल लेटर. इथे सेव्हिंग खातेधारकाचं नाव संपूर्ण, इथे गाव कोणता आहे तो टाकायचा असते, आणि इथे रोड म्हणजे तहसील टाकायची असते, आणि सिटी तुमचा जिल्हा टाकायचा असते, आणि ते स्टेट तुम्ही कुठल्या राज्यामध्ये आहात ते टाकायचं असते. आणि खाली इथे मोबाईल नंबर टाकायचा असते. हा टेलिफोन दिलेला आहे तो सोडून द्या. आणि नंतर मित्रांनो, इथे पिनकोड, तुम्ही कुठल्या पिनकोडवर राहता तो पिनकोड टाकायचा आहे. तुमची इथे कंट्री, तुमची कुठली कंट्री आहे म्हणजे इंडिया. आणखी इथे तुमचा आधार नंबर एकदा पुन्हा टाकायचा असते.
आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे प्रूफ ऑफ आयडेंटिटी डॉक्युमेंट दिलेला आहे. तुम्ही या फॉर्मला कोणकोणते डॉक्युमेंट्स जोडता तो डॉक्युमेंट्स नाही इथे लिहायचं असते. उदाहरणार्थ आधार पॅन जो जोडत आहात तो इथे लिहायचा असते. या फॉर्मसाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे. पॅन कार्ड नसेल तर तुम्हाला फॉर्म नंबर 60 जोडायचा आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला अंगठा किंवा सही इथे द्यायची असते. त्यानंतर मित्रांनो तुमचा आधार कार्ड जो जोडला आहे त्याच्या खाली एक अंगठा किंवा सही लागेल आणि पॅन कार्ड जोडला असेल तर पॅन कार्डच्या खाली सुद्धा अंगठा किंवा तुमचा सही आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुमचा हा फॉर्म भरला जातो आणि काही दिवसातच तुमचा सेविंग खाता तयार होऊन पोस्ट ऑफिसमधून येतो. तर हा फॉर्म तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये भरून सबमिट करायचा असतो. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. जय महाराष्ट्र.